नमस्कार, मी अजित चव्हाण. आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलोत पनवेलमध्ये. मुंबई आणि पुण्याच्या अगदी मधोमध असलेल्या पनवेल हे छोटंसं गाव असलेलं आणि आता 21व्या शतकातलं शहर होऊ पाहत असलेलं आणि पहिल्याच महापालिका निवडणुकीला सामोरं जात असलेलं पनवेल शहर. या पनवेल शहरानं महाराष्ट्राला अनेक महान व्यक्तिमत्व दिले आहेत. छोटंसं गाव ते आत्ताचं हे महानगर, असा हा सगळा पनवेलचा प्रवास आहे. पनवेल शहरानं अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. आता उंच टॉवर्स आपण मुंबईत असल्याचा भास करून देतात, पण इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा काही सुटलेला नाही आहे. एकीकडे इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ येतोय, नैनासारखा. पनवेल शहर देखील अगदी 21व्या शतकातलं शहर होऊ पाहत आहे, पण इथल्या नागरिकांना ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या सर्व दिल्या जातात का, हा फार मोठा प्रश्न आहे. सतत वर्षभर पनवेलकरांचे प्रश्न आम्ही मांडत असतो. आज निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या तमाम नेत्यांचं काय विजन आहे, का त्यांना पनवेलकरांनी निवडून द्यायचं, त्यांचा निवडणुकीतला जाहीरनामा काय आहे, पनवेलकरांना त्यांची आश्वासनं काय आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत. पनवेल शहरामध्ये आज या चर्चेला सुरुवात करतोय. चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. माझ्याबरोबर महेंद्र घरात आहेत. महेंद्र घरात रायगडच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आणि इंटकचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं ते काम करतायत. महाराष्ट्रामधले तरुण आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे ते इथले आमदार आहेत आणि पनवेल शहरावरती ठाकूर परिवार हा सतत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, त्याचं ते प्रतिनिधित्व करतायत, आमदार आहेत. माझ्याबरोबर या जिल्ह्यामधलं आणखी एक सतत चर्चेत असलेलं नाव माजी आमदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील आहेत. विवेक पाटील देखील या कार्यक्रमामध्ये आज शेकापच नाही तर शेकापची काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे, त्या आघाडीच्या वतीनं विवेक पाटील आपलं या ठिकाणी मत मांडणार आहेत. माझ्याबरोबर इथल्या शिवसेनेमध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे स्थानिक ज्येष्ठ नेते चंद्रशेखर सोमण आहेत. चंद्रशेखरजी, आपलं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. सुरुवात आपण करूयात ते आमदार प्रशांत ठाकूर, तुमची सत्ता या ठिकाणी आहे. काय पनवेलकरांना या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची आश्वासन आहेत, का तुम्हाला निवडून द्यायचं, काय तुमचं विजन असणार आहे, पुन्हा संधी का द्यायची? पनवेल शहराची आता महानगरपालिका झाली आहे. या पनवेल शहराची असलेली नगरपालिका जी 1852 साली स्थापन झालेली होती, त्या नगरपालिकेच्या भोवतालचा सगळा परिसर हा सिडकोनं व्यापलेला आहे आणि त्यामुळे हा सिडकोनं व्यापलेल्या परिसरामुळे पनवेल शहराला जर काही मोठं काही करायचं असेल, ज्याच्यामध्ये जागेची आवश्यकता आहे, तर त्याच्यासाठी एका मोठ्या सिडकोच्या मदतीची आवश्यकता आहे असं आपण म्हणूया. त्याचबरोबरीनं या पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहराच्या भोवताली, पनवेल नव्या मुंबईला जवळ असल्यामुळं, JNPT सारखे पोर्ट जवळ असल्यामुळं, इथं इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं, याच्यामुळे या जो शहराच्या भोवताचा जो ग्रामीण भाग आहे याची लोकवस्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढती आहे. या ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. इथे पनवेलच्या भोवताली जे पनवेल तालुक्यामध्ये नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी सिडकोची शहरं वसलेली आहेत, या सिडकोच्या वसाहतींमध्ये सिडकोच्या मार्फत शहरं तर उभी केली, पण त्याच्यामध्ये अनेक सुविधा या केवळ कागदावरती होत्या. अशा परिस्थितीमध्ये हे शहर लोकसंख्येनं वाढतंय. आता या महापालिकेची लोकसंख्या 5 लाखाच्या वरती आहे. पण लोकसंख्येनं शहर वाढलं, पण त्याला अपेक्षित असलेला विकास हा साधण्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी आहेत. कारण सिडको ही काही लोकनियुक्त बॉडी नाही आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणी अनेक, पण मार्ग निघत नाही. अशा वेळेला या सगळ्या परिसराची जर महानगरपालिका झाली तर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येण्याजोग्या आहेत. महापालिकेच्याकडे साधनसामग्री जास्त असते, महानगरपालिकेकडे मनुष्यबळ जास्त असतं आणि महानगरपालिकेकडे अर्थातच अर्थ हा जास्त असतो. या सगळ्याच्या आधारावरती या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या ज्या समस्या ज्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिका म्हणून मर्यादा असतील, ग्रामपंचायती होत्या खारघर, कामोठा, कळंबोली, म्हणजे महापालिका झाली ही संधी आता तुम्हाला मिळेल, यासाठी ही महानगरपालिका होण्याची आवश्यकता होती. ही महानगरपालिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनवली आणि ही बनवल्यामुळे आता हे प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकार आणि केंद्र सरकारची मदत घेऊन आम्ही हे शहर हे एक स्मार्ट शहर बनवू शकतो, चांगलं आणि सुयोग्य असं शहर बनवू शकतो, हा आम्हाला विश्वास आहे. स्मार्ट शहर बनवू असं आश्वासन प्रशांत ठाकूर देतात. त्याचबरोबर श्रेय घेतले त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ही महापालिका तयार केली असं ते म्हणतात. विवेकजी, महानगरपालिका होऊन सगळं होईल का, आणि नगरपालिका होती आधी, महापालिका झाल्यानं हे सगळे प्रश्न सुटतील का? अजितजी, पहिला तुमचं आणि झी24 तासला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. यात पनवेलकरांची बाजू आणि पनवेलच्या बाबतीतलं एक सर्वांनाच प्रसिद्धी देण्याचं काम केलं आणि वैयक्तिक तुमच्या बाबतीत
माझ्या मनामध्ये जो आदर आहे तो दुष्काळग्रस्तांचे प्रश्न धन्यवाद. ज्या पद्धतीनं तुम्ही अगदी मांडल्यात त्याच्याबद्दल मला धन्यवाद. आणि महानगरपालिका झाली, नगरपालिका झाली, सरकार झालं, सिडको झाली, या साऱ्या व्यवस्था ह्या विकासासाठीच असतात. पण ह्या साऱ्या व्यवस्था, ह्या साऱ्या संस्थांमध्ये काम करणारी माणसं किती इच्छाशक्तीची असतील त्याच्यावर सगळे विकासाची कामं ही अवलंबून असतात. इच्छाशक्ती नसेल तर काय होत नाही, इच्छाशक्ती असेल तर सर्व काही होत असतं. नगर परिषदेच्या माध्यमातून पण अनेक नगरपालिकांनी, पनवेल नगरपालिकेने पण ह्याच्या आधी अनेक कामं करून दाखवलेली आहेत. सिडकोच्या माध्यमातून सिडकोमध्ये सुद्धा अगदी लोकांच्यातनं निवडून जाणारे लोक नसतील पण गव्हर्नमेंट नॉमिनी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून 4-4 त्या ठिकाणी नेमलेले असतात. अध्यक्षसुद्धा हे लोकनियुक्त नसले तरी शासनाने लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी संधी दिली जाते. काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर निश्चितच कामं सारी होऊ शकतात. आणि ह्या इच्छाशक्तीच्या बळावर मी तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पिण्याच्या पाण्याचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो सर्वात मोठा प्रश्न ह्या ठिकाणी निश्चितपणे सोडवला जाईल. त्यासाठी काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. जसं हेटवण्याचं पाणी आहे, त्याचबरोबर बालगंगेचं पाणी भविष्यात येणार आहे. पण हे विकतचं पाणी घेण्यापेक्षा नगरपालिकेच्या मालकीचं जे धरण आहे त्या धरणातनं त्या ठिकाणचा गाळ काढला, त्याची उंची वाढवली, त्याच्यावरती एक धरण बांधण्याची एक चांगली साईड आहे, तिथे धरण बांधलं. मोरब्याचं धरण जे इरिगेशनचं आहे, मोरबा म्हणजे ते मोरबा नव्हे, हे आपल्या तुमच्या आघाडीला लोकांनी का मतं द्यावीत, काय असं वेगळं तुम्ही मतं द्यावीत ना. पनवेल शहराचा पिण्याचा प्रश्न येत्या खरं म्हणजे जो हेटवण्याचं पाणी आहे, जे गव्हाण फाट्यावरनं 4B इकडनं कामोठ्यापर्यंत यायला पाहिजे का, जेणेकरून कामोठा, खारघर, कळमोली, नवीन पनवेल, खंदा कॉलनीला ह्याला जाणार होतं. पण एक्सपान्शनच्या कारणास्तव त्या ठिकाणी सिडकोला परमिशन मिळाली नाही आणि त्याच्यामुळे ते काम लेट झालं. आता त्याची परमिशन मिळालेली आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्या माध्यमातून 10% काम शिल्लक राहिलेलं आहे आणि ते निश्चितच होऊन येत्या साधारण 3-4 महिन्यामध्ये ह्या सिडकोने डेव्हलप केलेल्या वस्त्यांमध्ये निश्चितपणे पाणी चांगल्या पद्धतीचं जाईल. स्वच्छतेचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा आम्ही जो प्रश्न देतो की आत्तापर्यंत जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात जास्त जर भेडसावणारा प्रश्न कुठला असेल तर मुलांच्या शिक्षणात. मुलांना ॲडमिशन मिळवताना अडचण होते. ॲडमिशन मिळालं तर डोनेशन देता येत नाही, डोनेशन दिलं तर फीज भरता येत नाही. फीज भरली तर मग ती लांबची शाळा असेल तर बसचा खर्च परवडत नाही. हे सारे प्रश्न जे आहेत दुर्दैवानं आजपर्यंत असलेल्या महानगरपालिकेनं कुठंही तो प्रश्न घेतला नाही. पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाने आमच्या आघाडीचं जे सत्ता आल्यावर या ठिकाणी 12वीपर्यंतचं सारं शिक्षण CBSE सिलेबसच्या माध्यमातून खाजगी शाळांमध्ये ज्या स्टँडर्डनं दिलं जातं असा दावा केला जातो, त्याच्यापेक्षाही चांगल्या दर्जानं आम्ही त्या ठिकाणी. म्हणजे हे मोठं आश्वासन तुमचं आहे. पुढच्या आश्वासनही तुमची पुढची आश्वासनही आपण घेऊ. पण शिक्षण आम्ही देऊ, CBSE दर्जाचं शिक्षण 12वीपर्यंतचं देऊ असा या आघाडीचा दावा आहे. महेंद्रजी, काँग्रेस पक्षाला का पनवेलकरांनी साथ द्यायची, का तुम्हाला निवडून द्यायचं आणि काय असं वेगळं विजन आहे पनवेलकरांसमोर तुम्ही ठेवणार आहात की त्यांना पनवेलकर तुम्हाला मतं देतील? मी पहिल्यांदा एक सांगेल की पनवेल हे प्रवेशद्वार आहे आणि आत्तापर्यंत पनवेलच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी कोणी दिला असेल तर तो काँग्रेस पक्षाने दिला. म्हणजे नवीन पनवेल जिथं आपण कार्यक्रम घेतात 4-4 तास कोंडी व्हायची वाहतुकीची. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून 187 कोटीचा उड्डाणपूल झाला. हे काँग्रेस सरकारनं, काँग्रेसने जास्त निधी आणला. काँग्रेसनं बंदिस्त गटारं, काँक्रीट रस्ते सगळे दिसतात ते काँग्रेसनं दिला. महिलांसाठी, वर्किंग महिलांसाठी वसतिगृह आहे ते काँग्रेसनं दिलं आहे. आंबेडकर भवनाचा निधी असेल, वासुदेव बलवंत फडके जे आपलं नाट्यगृह आहे, 350 कोटी रुपये हे काँग्रेसचे वेगवेगळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील, अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून दिलं. म्हणून काँग्रेसनंच जे जास्तीत जास्त पनवेलसाठी काय केलं असेल ते काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. शिवसेनेच्या चंद्रशेखर सोमणांकडे आपण जाऊयात. म्हणजे काय शिवसेनेची आश्वासनं असतील? शिवसेना पक्ष म्हणून लोकांच्या पुढे जात असताना काय आश्वासनं देतोय? तुमची प्रमुख आश्वासनं काय आहेत? पहिल्या प्रथम आपले धन्यवाद. 24 तासला शिवसेनेची भूमिका सांगत असताना शिवसेनेचं आत्तापर्यंत पनवेल शहरातलं अस्तित्व हाही तेवढाच प्रमुख सातत्याने मांडणारा मुद्दा आहे. याच्यापूर्वी शिवसेनेने काही 2-3 अपवाद वगळताना शिवसेनेने भाजपाबरोबर, कधी शेका पक्षाबरोबर अशी वेगळ्या युतीतून निवडणूक लढवल्या, जाहीरनामे प्रसिद्ध केले. यावेळेला पहिल्यांदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पहिल्यांदाच यावेळेला स्वबळावरती पनवेलच्या पहिल्याच महानगर निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे.
त्यामुळे आमचा पक्ष, आमचा जाहीरनामा, आमचं शहर, आमचा आवाज हे सगळं करण्याच्या अगोदर ह्या महानगरपालिकेची स्थापना जी पहिल्यापासून वादाच्या भोऱ्यात सापडलेली आहे. आधी 68 गावं, मग पण नैनाची गावं वगळली. कुठल्याही प्रकारे जिओग्राफिकल इम्बॅलन्स म्हणजे भौगोलिक असमतोल असलेली माझ्या मते ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका असेल. त्यामुळे प्रशासन किती गतिमान करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या समस्या त्याच राहणार आहेत. आता माझे मित्र महेंद्रजी घरात म्हणाले की काँग्रेसने 350 कोटी ते दिले, सरकार त्यांचं होतं, त्यानेच द्यायला पाहिजे होतं. शिवसेनेने सत्ता आणली तर आम्ही 700 कोटी रुपये आम्ही देऊ आणि चांगल्या सुविधा अजून आणू, ह्यात काय फार नवल असं मला वाटत नाही. पण आता उगाच वरच्या भाषा करण्यापेक्षा आम्ही आता जिथे थोडंसं खाली आम्ही सगळेच पक्षवाले आज पहिलीच निवडणूक महानगरपालिकेची आहे. लोकांचाही कौल लक्षात अजून येत नाही आहे. आपण मगाशी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणालात एकीच इकडे उंच उंच टॉवर आणि इथे हंड्यावर डोक्यावरती हंड्या घेऊन जाणाऱ्या आमच्या महिला भगिनी, हा सगळा पाण्याचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे. विषय खूप भरपूर आहेत. असे भरपूर कार्यक्रम होतात, लोक समोर उभे असतात. हे सगळं बोलायला सगळं छान आहे. पण आमचा शिवसेनेचा याच्याला पहिला आमचा जो अजेंडा असेल तो पहिली 5 वर्ष ह्या महानगरपालिकेचा जो महसुलाचा स्रोत आहे तो महसुलाचा स्रोत वाढवणं, महसुलाचं उत्पन्न वाढवणं. ही 23 गावं नैनाची वगळलेली आहेत. सिडकोवर दबाव आणून ती नैनाची गावं परत महानगरपालिकेने आणणं, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यावेळेला जो आमचा एअरपोर्टचा एरिया वगळला गेलेला आहे तो एअरपोर्टचा एरिया पण आमच्यात कसा येईल, आमचं कौशल्य प्रशिक्षण उमेदवारांचं कसं होईल. म्हणजे ह्या पायाभूत सुविधांच्या बरोबरीने बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन इथे अतिशय असमतोल. एकीकडे आमच्या खेडेगावातली माणसं आहेत जी खरोखर आपण म्हणतात त्याप्रमाणे पाण्या वणवण करत आहेत. इकडे खारघरसारख्या मोठ्या वसाहती आहेत त्यांच्या मूलभूत पायाभूत सुविधा संपलेल्या आहेत. अशा विचित्र असमतोलामध्ये ही महानगरपालिका कुठे चाचपडते. जोपर्यंत अजूनपर्यंत साधा स्टाफ पण दिलेला नाही. 1 ऑक्टोबरला स्थापना झाली महानगरपालिकेची, अजून स्टाफ नाही महानगरपालिकेकडे. कुठे काय करणार आपण आधी पहिल्यांदा बेसिक सुविधा ठेवूया, शासनावर दबाव आणूया. आणि म्हणून शिवसेनेने सामान्य माणसांसाठी या वेळेला पहिल्यांदा 16 वेळा निवडणुका लढवायचा असा निर्धार केला आहे. लोकांनी आमच्या आता सत्ता द्यावी, लोकांनी आम्हाला संधी द्यावी. शिवसेना काय करून दाखवते त्याच्या आधी बरोबर करून दाखवलेलं आहे. आम्ही करून दाखवतो, मग बोलतो. धन्यवाद. सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू या ठिकाणी ठेवलेली आहे आणि प्रत्येक पक्षानं आपला अजेंडा काय असणार आहे, काय नेमकं त्यांचं व्हिजन आहे हे थोडक्यात सांगितलेलं आहे. पनवेलकर या ठिकाणी आलेले आहेत. पनवेलकरांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या काय नेमक्या मागण्या असतील, काय मुद्द्यावर पनवेलकर मतदान करतील बोलूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेषमध्ये आपण पनवेलमध्ये आहोत. प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आपापली भूमिका ठेवलेली आहे आणि काय त्यांचा विजन आहे ते सांगितलं आहे. पनवेलकरांशी आपण बोलूयात. सर, नेमक्या आत्ता पनवेलकरांच्या काय प्रमुख मागण्या आहेत, काय मुद्द्यावर पनवेलकर मतदान करतील असं वाटतं? सर्वात मोठी पनवेल गावामध्ये असू दे किंवा हायवेवरती असू दे, सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती वाहतुकीची आहे. अत्यंत बेशिस्त वाहतूक आहे. कुठेही CCTV नाही आहेत, कुठेही सिग्नलचं पालन होत नाही आहे. लॉ अँड ऑर्डर, वाहतुकीमधली जी लॉ अँड ऑर्डर म्हणतात ती इथं कुठेही दिसत नाही आहे. अगदी थेट थोडक्यात पनवेलकरांसाठी अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की हेल्थचा म्हणजे आरोग्याचा. म्हणजे महापालिकेची आरोग्य सेवा अजिबात नाही. आणि जे का हॉस्पिटल गेल्या 5 वर्षापासून होण्याच्या तयारीत आहे त्याचा एकही दगड गेल्या 3 वर्षात लागलेला नाही. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची ती गोष्ट आहे की गरीब, गरजू आणि बंधवर्गीयासाठी इथे सुसज्ज हॉस्पिटल असायला पाहिजे. की जे सायन हॉस्पिटल किंवा नायर हॉस्पिटल किंवा जे मुंबईला मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्या अशा प्रकारची सुविधा पनवेलमध्ये लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता पाहुण्यांच्याकडे मी जातो. प्रशांतजी आपल्याकडे येतो. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली सत्ता अनेक वर्ष आहे, याआधी राहिलेली कामं का झाली नाही. आरोग्य सेवेबद्दल त्यांनी एक प्रश्न विचारला होता की अधिक चांगली कशी होईल, कारण आपण आमदार आहे. नगरपालिकेची स्वतःची अशी आरोग्य सेवा नाही. नगरपालिकेचे तर हॉस्पिटल नसतं, शासकीय हॉस्पिटल असतं. हे शासकीय हॉस्पिटल अतिशय जीर्ण अवस्थेत होतं. 2009 साली मी आमदार झाल्याच्या नंतर हे हॉस्पिटल नव्यानं बनावं यासाठी प्रयत्न केले. नवीन इमारतीचं काम सुरू झालं, पण केवळ 30 खाटाच्या रुग्णालयाने होणार नाही म्हणून 100 खाटाचं रुग्णालय मान्य करण्याच्यासाठी पाठपुरावा केला. 100 खाटाचं रुग्णालय मान्य झालं. ट्रॉमा केअर सेंटरची गरज या ठिकाणी अमितजींनी बोलून दाखवली. हे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झालेलं आहे. त्यांनी मॉर्च्युरीची गरज बोलून दाखवली. एक चांगली म्हणण्यापेक्षा चांगल्या व्यवस्थेची मॉर्च्युरी ही त्या ठिकाणी पूर्ण तिचं काम झालेलं आहे. आता हे सगळं काम हे येत्या 2-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि हे 100 बेडेड हॉस्पिटल, मॉर्च्युरी, ट्रॉमा केअर सेंटर हे सगळं आता शासनाच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाचा स्टेटस त्याला मिळाला आहे आणि त्या माध्यमातून ते सुरू होणार. विवेकजी, आतापर्यंत बऱ्याच गोष्टी या ठिकाणी व्हायला हव्या होत्या आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यातल्या त्यात की आसपास जर आपण पनवेलच्या पाहिलं तर
जसं सोमनजी म्हणाले की जो भाग आता पनवेल महानगरपालिकेमध्ये येणार आहे, महापालिकेच्या पुढे ते मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीला सामोरं जाताना जी अशी माणसं आहे जी खरंच विकासापासून दूर आहे, ज्यांना फक्त टॉवर लांबून दिसतो, तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे आहात, जो पक्ष ज्या पक्षाचा इतिहास तमाम महाराष्ट्राला माहिती आहे, तुमचं मूळ ज्या लोकांच्यासाठी झगडण्यामध्ये गेलं, ती माणसं आता या महापालिका क्षेत्राचे मतदार असणार आहेत. त्यांच्याकरता काय विजन असेल? हे बघा, नगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायतीची कामं अधिक चांगली झाली आहे. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे नाहीतर फ्युअर ब्लॉकचे रस्ते आहेत. प्रत्येक गावामध्ये ओव्हरहेड, म्हणजे इथल्या नगरपालिकेपेक्षा तुमच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीची कामं चांगली असा दावा तुम्ही करता? चांगले आहेत आणि त्या ठिकाणी काम चांगलं झालेलं आहे. फक्त आता प्रश्न एवढा आहे की शहराच्या जवळ आल्यामुळे आता महानगरपालिकेच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून पूर्वी ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेचे किंवा ग्रामविकास विभागाचे जे नॉर्म्स होते, 3 मीटरचा रस्ता म्हणजे त्यांच्यासाठी पुष्कळ झाला. आता 3 मीटरच्या रस्त्यावरनं चालत नाही. तर त्या अनुषंगाने आमच्याजवळ पूर्ण प्लॅनिंग आहे की गावाला फेरी म्हणून राऊंडमध्ये एक रस्ता, चांगला मोठा रस्ता तयार करून त्या रस्त्यावरनं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी गावाला ॲक्सेस दिले जाईल. गावाचं ड्रेनेज असेल, गावाचं ड्रम वॉटर असेल, हे सगळं त्याच्यामध्ये घेऊन त्याच्या घरापासून कमीत कमी अंतरावर म्हणजे मेन रोडपासून साधारण 100 ते 150 मीटर अंतरावरच त्याचं घर पोचेल, अशा प्रकारचं प्लॅनिंग ह्या ठिकाणी केलं आहे. ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सवलती कमी आहेत अशी परिस्थिती ह्या ठिकाणी नाही. पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या योजना आपण केलेल्या आहेत, पण 2-3 कारणासाठी आहेत. कारण जसजसं आता शहरीकरण होतं आहे, ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा योजना केल्या तेव्हा 60 लिटर प्रति माणसी याप्रमाणे पाण्याची योजना होती. आता माणसी 200-300 लिटर पाण्याची मागणी वाढायला लागली, त्याच्यामुळे त्या योजना अपुऱ्या पडायला लागल्यात. लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ होतो, त्याच्यामुळे ते अपुऱ्या. तरी पण हे जरी असलं तरी वारंवार सातत्याने आपण ह्या योजना नेहमीच बदलत गेलो. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की केंद्र शासनाच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या त्या सगळ्यात जास्त आम्ही पनवेल उरण तालुक्यामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो. म्हणजे आता महापालिका क्षेत्रातही आपण असं काम कराल असं तुम्ही म्हणताय. प्रशांतजींना आक्षेप होता, त्यांचं म्हणणं असं आहे की मला हे सांगायचं आहे की पनवेल नगर परिषदेच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, ही कामं, या कामांच्या संदर्भात तर आता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी की कामं झालेली आहेत. त्यांनी म्हटलं ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली, कोणाच्या माध्यमातून काय होईना, ती कामं या शहरामध्ये झालेली आहेत. प्रश्न एवढा आहे की ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये जर पाण्याच्या बाबतीत आपण जर काही कारणं सांगणार असू की 60ची आता हे वाढलेलं आहे, हे शहरालाही लागू आहे. शहराची पाण्याची गरज तशी वाढली आहे. डेन्सिटी शहरामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे शहराची पाण्याची गरज वाढली आहे. आणि याला अनुसरून जी योजना आणण्याची आवश्यकता आहे ती आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलेलो आहोत. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे एक शाश्वत अशा पद्धतीचं धरण म्हणजे कोंढाणेसारखं धरण आहे जे पनवेलपासून जवळ आहे, या धरणाचा विकास जर केला गेला, भ्रष्टाचाराच्यामुळे या धरणाचं काम बंद पडलेलं होतं मागच्या सरकारच्या काळामध्ये, तर आता या धरणाचं जर काम झालं तर शाश्वत असा स्रोत आणि त्याच्याबरोबरनं पुढे डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था, पाण्याच्या स्टोरेजची व्यवस्था, मला वाटतं 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस आठवड्याचे हे पाणी पनवेल शहराला मुबलकरित्या उपलब्ध होऊ शकतो अशा पद्धतीचा आराखडा. माझा आक्षेप आहे राजूजी, या माननीय आमदारांनी पनवेलच्या जे सांगितलं ते स्वप्नरंजन खूप छान आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पनवेल शहराची डेव्हलपमेंट, खारघर कामोठा ही डेव्हलपमेंट व्हर्टिकल डेव्हलपमेंट आहे. आणि ज्या शहराची डेव्हलपमेंट व्हर्टिकल असते तिथे पाणी, ड्रेनेज या सगळ्या व्यवस्था अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या असतात. आत्ताने सांगितलं कोंढाणे धरण, पण ऑलरेडी कोंढाणे धरण हे सिडकोनी नयनासाठी फक्त विकसित केलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगतो, 300 दशक कोणत्याही आज नगरपालिकेशी कोणताही करार मांडळ केलेला नाही. त्यामुळे 300 दशलक्ष MLD पाणी हे रोजचा त्याचा स्रोत, तुमचंही म्हणणं बरोबर आहे आमदार साहेब, 300 दशलक्ष MLD 300 MLD पाणी हे रोजचं मिळणार आहे. पण त्याच्या आधी हे कोंढाणे धरण बांधायला अजून 4 वर्ष बाकी आहेत. त्याच्यापुढे पुढच्या निवडणुका येतील. मगाशी मी आपल्याला सांगितलं ही पायाभूत सुविधा आहे. तत्पूर्वी आता खालापूरजवळ जे मोरबेला धोरण आम्ही बांधलेलं आहे सिडको ह्याने शासनाने, त्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक असं पत्र दिलं होतं की ते धरण जेव्हा बांधलेलं आहे त्या धरणाची पाईपलाईन नवी मुंबईमध्ये पनवेलच्या मागच्या बाजून जाते. त्यावेळेला जर त्यावेळच्या जलसंपदा विभागाने पनवेलसाठी रोजचं 25 MLD पाण्याचं आरक्षण जर ठेवलं असतं तर आजच्या घडीला
आम्हाला पनवेलला पाण्यासाठी कुठली दादात नव्हती. आता जे नवी मुंबईत सरकार राष्ट्रवादीचं आहे ते निवडणुका फक्त त्या प्रश्नावर जिंकल्या ज्यात खालापूरला मोरबेल धरण बांधलं त्याच्यावर जिंकलेलं आहे. अवघ्या 400 तुमचे राजकारणी कुठेतरी अपयशी ठरले असं वाटतं का? तुमचे स्थानिक राजकारणी अपयशी ठरले असं वाटतं का? अपयशी म्हणण्यापेक्षा त्यांचं ह्या बाबतीत तुम्ही मागे लिहिलेलं व्हिजन, ते व्हिजन कमी पडलं. आता पुढचं जरी व्हिजन वापरलं तर अजून त्याला किमान 5 वर्ष किमान लागतील. त्या पुढच्या पण कार्यक्रमाचं उत्तर आपण देऊ शकतो. नाही, कोंढाणे धरण हे मुख्यमंत्र्यांनी नैनासाठी दिली. नैनामध्ये फार फास्ट डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ते डिक्लेअर केलेले आहे. पण ह्या ठिकाणी नगरपालिकेची स्वतःची धरणं आहे, त्याचा सोर्स वाढवणं हा खरा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि पनवेल नगरपालिकेचं धरण इंग्रजांनी बांधलं. माझी माहितीप्रमाणे ग्रॅव्हिटीनी पाणी कुठंही पंपिंग न करता गाडेश्वर धरणाचं पाणी पनवेल शहरातल्या त्या काळातल्या 3-4 मजली इमारतीमध्ये डायरेक्ट जात होतं शुद्ध करून. हा एक विषय. आणि हेटवणे धरणाचं जे पाणी आहे, जे सिडकोनी धरणाची उंची वाढवून, मूळ इरिगेशनचं धरणाच्या पाण्याला हात लावलेलं नाही, त्याची उंची वाढवून जे जादा पाणी झालेलं आहे ते पाणी जे आणलेलं आहे ते पाणी ह्या सिडकोनी वसवलेल्या वसाहतींसाठीच गोष्ट आहे. मोरबे धरणाचं म्हणजे खालापूर मोरबे धरणाचं पाणी आहे. खालापूर मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे. तुमचा मुद्दा आमदार साहेब त्यांनी खोडून काढला. माझं म्हणणं आहे, कोंढाणे धरण हे सिडकोच्या किंवा नैनाच्यासाठी देणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं नाही. सिडकोनं प्रस्ताव केलेला आहे की आम्हाला ते डेव्हलप करू द्या. याचा अर्थ ते सिडकोला दिलं असं नाही. महानगरपालिकेची बॉडी आता फॉर्म होईल. ही बॉडी फॉर्म झाल्याच्या नंतर बॉडीची मागणी त्या ठिकाणी जाणार आहे. पण आमची मागणी निश्चितपणानं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं की हे धरण महापालिकेला प्रायोरिटीनं या धरणाचं पाणी मिळालं पाहिजे. हे बांधकाम महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि मग पनवेलच्या परिसरातली जी गावं आहेत ज्यांना अन्य धरणांचं पाणी मिळतं ते मिळू नये यासाठी काय आम्हाला प्रयास करायचा नाही, ते मिळालंच पाहिजे. पण आज पनवेलच्या शेजारच्या गावांची परिस्थिती आपण जाऊन बघूया. विचुंब्यापासून, उसर्लीपासून, देवतपासून सगळ्या गावांमध्ये वसाहती झाल्यात. पाण्यासाठी त्यांचा ठणाणा सुरू आहे कारण त्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. या अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या परिसराला पिण्याच्या पाण्याचा स्रोत मिळण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाही आहे. त्याचं नियोजन आणखी वेगळं काय असू शकतं हे सांगितलं पाहिजे, तर आपण त्या दृष्टिकोनातून सकारात्मक असं मान्य करता येईल. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही जो प्रयत्न करणार आहोत त्या माध्यमातून देऊ आम्हाला विश्वास. खरं, खूप महत्त्वाची चर्चा सुरू आहे कारण पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मंत्रीजी, या प्रश्नामध्ये आपण आता पाहिलं की अनेक मतमतांतर आहेत, पण शाश्वत पाण्याची गरज भागली पाहिजे. महापालिका होते त्याकरता तुमची सत्ता आली तर काय वेगळे प्रयत्न असतील? याच्यामध्ये जसं आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून तलोदासारखं धरण आहे, उसरण आहे, अशी 5 ते 7 धरणं आहे की ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू. तुझं आहे तुझ्यापाशी, तुझं जागा चुकलाशी अशी म्हण नाही का कोंढाण्याकडे जाऊ आपण, नैना विकसित झाल्यानंतर पुन्हा आपल्याकडे पाणी येणार का माहीत नाही. आपण काय झालं, धरण एवढी धरणांची कामं झाली महाराष्ट्रामध्ये. ते स्वतः आमदार आहेत, 10 वर्ष आता 7वं-8वं वर्ष त्यांचं असेल. त्याच्या वेळेला त्यांनी धरणासाठी जर निधी आणला असता, त्याची खोली वाढवली असती तर आपली कॅपॅसिटी वाढली असती. अजून तलोदसारखापासून 5 ते 6 छोटी धरणं आहेत, त्यांना डेव्हलप केले तर हा सुद्धा प्रश्न सुटू शकतो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की ही सगळी धरणं आम्ही डेव्हलप करणार आणि 24/7 आमचं पण म्हणणं आहे. पण जसं नागरिकांची अपेक्षा ॲटलीस्ट 12 महिने प्रत्येक दिवशी आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, ती गरज तरी आपण पूर्ण करू शकतो असं आमचं म्हणणं आहे. आणि हे करून दाखवलं आहे. जसं हेटवणेचं सांगितलं, जिल्हा परिषदमध्ये मेंबर होतो, जिल्हा परिषदचा प्रतोद होतो. हेटवणेमधून आम्हाला पाईपलाईनमधून पाणी देत नव्हतं, त्यांना NOC अडवली, त्यांची पाईपलाईन अडवली आणि उरणपासून पेनपासून सगळ्या गावांना पाणी दिलं. या आजूबाजू जसं सोमन साहेबांनी सांगितलं की पाणी इथून आमच्या बाजून चाललं आहे आणि आमचा अधिकार आहे. जर आम्हाला पाणी देत नसतील तर त्या पाईपलाईनला अडवली पाहिजे, तोडली पाहिजे. पहिला आम्हाला पाणी पुरवठा पनवेलकर इथं उपाशी राहणार असतील, ते जर ताणलेले असतील आणि नवी मुंबईला पाणी जात असेल तर जाऊ देणार नाही. ही सुद्धा भूमिका आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून घेणार आहोत. काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत पनवेलकरांचे ते आपण घेणार आहोत. माझ्याकडे काही पनवेलकरांचे प्रश्न आमंत्रित आहेत. थेट आणि थोडक्यात काय नेमका प्रश्न आहे आणि कुणासाठी? प्रश्न माझा असा आहे
की पनवेलला अगदी पूर्वीचं पनवेल जे होतं ते जुन्या विहिरीवरती सगळं चालत होतं, दुसरं कुठलेही पाणी पुरवठा नव्हता. तर त्या विहिरी आहेत त्या गाळ काढून साफ करून त्याचे जर जरे जिवंत केले तर बसचा काही प्रश्न सुटू शकेल. आणि दुसरं म्हणजे आपलं रेन हार्वेस्टिंगकडे जर लक्ष दिलं, आता प्रत्येक सोसायटीच्या ठिकाणी वर ते छप्पर घातलेले आहेत पत्रे, तर त्याचं पाणी सोसायटीच्या टाकी टेरेसवरची टाकी लावली तर ते ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल, त्याला पंपिंगची देखील गरज पडणार नाही. म्हणजे पावसाळ्यात तरी एका दुसऱ्या फ्लॅटची गरज भागू शकेल. हे सगळे झाले तात्कालिक प्रश्न, पण पनवेल शहरामधले आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे डम्पिंगचा प्रश्न आहे. कचरा या ठिकाणचा कशी त्याची विल्हेवाट लावली जाते हे फार अगदीच न शोभणार आहे, कारण इथे डम्पिंगचा प्रश्न फार मोठा आहे. काय नेमका आपला प्रश्न आहे थेट? माझा डम्पिंगचा प्रश्न नाही आहे, माझा प्रश्न आहे या सेक्टर 13मध्ये जेव्हा आम्हाला वसवलं सिडकोने, तेव्हा खड्ड्यात वसवलं. त्या खड्ड्यांमध्ये 1984 साली पूर झाला. त्या पुरामध्ये आमचा पूर्ण संसार वाहून गेला. त्यानंतर 26 जुलै 2005 साली पूर झाला. त्यावेळीसुद्धा प्रत्येक पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे आमचा संसार वाहून गेला. तर याबद्दल तुमचं काय नियोजन आहे? म्हणजे अगदी जे गावभाग आहेत किंवा बाकीचे इतर जे भाग आहेत, आपण बाकीच्या मुद्द्यांवरती जाऊयात. मी चंद्रशेखरजी आपल्यापासून सुरुवात करतो की इथे गावठाणाचे भाग आहेत, मग आसपासचा सगळा परिसर विकसित होतोय. आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचं काय? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की कचऱ्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. भविष्यामध्ये वाढणारं जे शहर आहे तिथे देशातल्या जवळपास प्रत्येक भागामधला नागरिक पनवेलमध्ये येणार आहे. त्यांच्याकरता नेमकी काय योजना, काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं वाटतं? प्रमुख जे प्रश्न आहेत, मूलभूत जे प्रश्न आहेत, जे महापालिका क्षेत्राशी संबंधित जे प्रश्न आहेत, त्यांच्याकरता काय तुमचं विजन? नाही, मगाशी सांगितलं की सिडकोमध्ये 1989च्या 2005 सालच्या पुरामध्ये सगळं काय वाहून गेलं. या सगळ्या सिडको वसाहतींमध्ये सिडकोची जमीन हस्तांतरित करून देत नाही, त्याचा मोठा फार प्रश्न आहे. सिडकोचं धोरण आहे, मगाशी आमच्या पनवेलच्या आमदारांनी सांगितलं की सिडको ही स्वतः इंडिपेंडंट अथॉरिटी आहे, त्याला कोणी लोकल बॉडी रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यावर हेड करत नाहीत. आणि माझा पहिल्यापासून आरोप आहे की सिडकोच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळेच या शहराचा विकास हा थांबलेला आहे. पहिल्यापासून सिडकोचं जिथे जिथे घरं बांधायची तो माल विकून झाला, दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथे माल विकायचा, तिसऱ्या ठिकाणी जायचं, तिसरं जाऊन डेव्हलप करायचं, मागे काही बघायचं नाही. त्यामुळे आता नवीन पनवेलला मोठा कचऱ्याचा प्रश्न पेटला होता. याचं कारण जिथे जाऊन तो कचरा डंप केला जातो. प्रत्येक वेळेला महानगरपालिका स्थापन झाली की पहिल्यांदा प्रायोरिटीवरती शिवसेना जर सत्तेमध्ये आली तर क्षेपणभूमीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जो आत्ता मुंबई महानगरपालिका चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे, त्यांचा अभ्यास करून तज्ज्ञ समिती, मगाशी महेंद्रजी करत म्हणाले तज्ज्ञ समिती, पण फक्त हा टाळ्यांचा विषय नाही आहे. खरोखर आपण तज्ज्ञांना आपल्यामध्ये घ्यायला सामावून घ्यायला इच्छुक आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्याकरता MLC दिलेला आहे, MLA दिलेला आहे, आपण त्यांना बरोबर घेत नाही. निवडणुका झाल्या की आपण त्यांना दूर लटतो, राजकीय सोयी परत पाहिली जाते. तर त्या सोयी बाजूला ठेवून एक तज्ज्ञ समिती नेमून हे सगळे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना चांगल्या प्रकारचे तज्ज्ञांचा अभ्यास करून, या शहराचा अभ्यास करून, क्षेपणभूमी असेल, मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं की सारखे लाईट जातात. मी मगाशी परत सांगतो की खांदा, नवीन पनवेल, पनवेल, खरगर इथे अंडरग्राऊंड केबल्स आहेत आणि बाकी सगळ्या खेडेगाव इथून आपण नेरापर्यंतचा भाग पाहिला. जुनं आमचं पनवेल शहर हे सगळ्या ओव्हरहेड लाईन्स आहेत, ज्या LT लाईन आणि ST लाईन या दोन्ही वर्ण आहेत. ST लाईन खूप सेन्सिटिव्ह असते, एखादा रुमाल जरी वरती पडला, फडकावरती पडला, लाईन ट्रिप होते. त्याकरता आता या नवीन आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे 8,51,00,000चा प्रस्ताव या LT लाईन भूमिगत करा यासाठी दिलेला होता, पण त्या आयुक्तांनी काहीही केलं नाही. तो प्रस्ताव पुढे IPDS कडे, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीमकडे पाठवायला हवा होता, तो त्यांनी पाठवला नाही. असे काही चांगले, आणि पहिल्यापासून शिवसेना ही पनवेल शहरातल्या वीज पुरवठ्यासाठी आम्ही सत्तेत असतो नसतो, पण शिवसेना ही प्रत्येक पायाभूत सोयीसाठी आग्रहाने भांडते. आणि आमचं पहिलं विजन हे सांडपाणी कचराभूमी आहेच, पण हे सगळं विजेशिवाय अशक्य असल्यामुळे शिवसेना विजेच्या बाबतीत पहिल्यांदा विचार करून पहिले वीज समस्या सोडवता कशी येईल सगळ्या महानगरपालिकावर हे आता आमचं आश्वासन असेल. तो प्रश्न आम्ही 100% आग्रहक्रमाने सोडू, विजेचा प्रश्न. विवेकजी, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चंद्रशेखरजींनी जसं सांगितलं की अजून स्टाफ नाही आहे, महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे. उत्तम प्रशासन मिळावं याकरता काय प्रयत्न करणार? कारण खमक्या अधिकारी आला, चांगला अधिकारी आला तर तो शहरामध्ये प्रशासनाला शिस्त लावू शकतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका, या सगळ्यावरती शेतकरी कामगार पक्षाचं काय मत आहे? लोकांना काय आश्वासन द्या? लोकांना मी एवढंच आश्वासन देईन की आमच्या आघाडीची सत्ता 100% येईल असं चित्र आहे. आणि आघाडीची सत्ता ह्या महानगरपालिकेवर आल्यानंतर गतिमान प्रशासन देण्यासाठी निश्चितपणे आम्ही चांगले प्रयत्न करू. TCS सारख्या चांगल्या कन्सल्टन्सीकडनं आम्ही त्याचं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच एक चांगल्या प्रकारची सेवा जनतेला देऊ.
या ठिकाणी जास्तीत जास्त आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग घेऊन लोकांना ऑनलाईन सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे, आमचं एक असं पथक असेल का रस्त्यावर खड्डा पडला तर तातडीनं कुणी फोन केला त्या कक्षाला तरी ताबडतोब जाऊन ते 2 खड्डे भरले जातील. कारण एक खड्डा पडला की तो मोठा होत अख्खा रस्त्याला खड्डे पडतात, अशी आमच्याकडे व्यवस्था आहे. झाडं तुटलं आहे, कुठल्या झाडामुळं कुठे एमएससीबीचा प्रश्न निर्माण होत असेल, असं प्रकारचं एक पथक 24 आवर्स आमचं काम करत राहील, हे या ठिकाणी मी लोकांना सांगू इच्छितो. प्रशांत ठाकूर आणि महेंद्र घरात या दोघांकडे आपल्याला जायचं आहे. इतर पनवेलकर आता नेमका आपण एका वाक्यामध्ये घेणार आहोत की कशाच्या जोरावरती मतदान करतील. पनवेल शहरामधल्या बाकीच्या इतर ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती देखील आपण चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. आपलं शहर आपला आवाज निवडणूक विशेषमध्ये आपण पनवेलमध्ये आहोत आणि आता सर्वसामान्य पनवेलकरांशी आपण बोलूयात. आपापली मतं आणि आपल्या पक्षाचं विजन इथले स्थानिक नेते मांडतायत. काय नेमका प्रश्न पनवेलकरांना प्रामुख्यानं भेडसावतो असं वाटतं? शौचालयाचीच परिस्थिती एवढी खराब आहे की आपण गटर बघतो ना, गटर जे एकदम काळे पाणी वगैरे तिथं थुकलेले वगैरे एकदम एवढे म्हणजे किडे वगैरे तयार झालेले आहेत. सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, हा मुद्दा यांनी मांडला आणि खरंच तो प्रत्येक शहरामध्ये असतो. या शहरामध्ये देखील त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात आहे असं दिसतंय. पत्रकार म्हणून इथं वृत्तांकन करत असताना काय प्रमुख समस्या आहेत आणि त्याचं समाधान का आजपर्यंत होऊ शकलं नाही? गेले 20 वर्ष सर्वच राजकीय पक्ष आपले वचननामा आणि जाहीरनाम्यामध्ये सिटी बसची घोषणा करतात, पण ते अजून अंमलात आलेले नाही. रिक्षावाले भरमसाठ बिलं आकारतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे. पण ती सिटी बसची सुविधा अद्याप सुरू होत नाही. दर वचननाम्यात त्यांचं सिटी बस होणार, सिटी बस आल्यात, पण ते होणार कधी? शहरामधली परिवहन सेवा हा मुद्दा त्यांनी मांडलाय. ताई, महिला म्हणून शहरामध्ये काय महत्त्वाची समस्या जाणवते तुम्हाला? आमच्या इथे पनवेलमध्ये आंबेडकर रोड आहे, तिथे रोज बाजार आहे, तर तिथे अनधिकृत जे मच्छी मार्केट बसवलेलं आहे त्याचा खूप इतर सर्व म्हणजे महिलांना त्रास होतो. कारण आमच्याकडे ते कडे बरेच वेळेला येतात आणि त्याचा त्रास शेजाऱ्याला खूप होतो. तर ते एक समस्या आमची एक मोठी आहे. अनधिकृत बाजार ही एक मोठी समस्या. आणखी कोणाला? की इथं गेली 30 वर्ष 40 वर्ष सिडकोनी जी घरं बांधलेली आहेत त्या घराचं स्थलांतर म्हणजे ट्रान्सफर करायला लागतं सारखं. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही फ्री होल्ड घरं करणार आहोत, पण ते नक्की केलं तर पनवेलकर नक्की त्यांच्याबरोबर असतील. प्रशांतजींच्या करता हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊच. पनवेलमध्ये फक्त 2 प्रकारची लोकं राहतात, एक प्रकल्पग्रस्त आणि पूरग्रस्त. यांच्या या परिस्थितीला जबाबदार सिडको आहे. इथपर्यंत आपण आलो. अनेक समस्या आहेत, मान्य आहे. महानगरपालिका हे जर त्याचं उत्तर होतं तर विरोधकांनी त्याला विरोध का केला, हा माझा स्पष्ट प्रश्न आहे. थेट आणि थोडक्यात. नमस्कार. हा सध्या जो भाग आहे हा नवीन पनवेलचा भाग आहे आणि नवीन पनवेलला जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही निवडून देतो नगरसेवक नगरपालिकेसाठी, पण विकास कामं करण्यासाठी शिडकोवर आम्हाला अवलंबून राहावं लागतं. सातत्यानं कुठलाही पाठपुरावा केला, गार्डन असेल, रस्ते असतील किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल, शिडको दुर्लक्ष करतं, त्यांच्या मर्जीप्रमाणे कामं करतं. मग अशा पद्धतीनं आम्ही महानगरपालिका व्हावी ही आमची जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी जी महानगरपालिकेची स्थापना करायचा विचार केलेला आहे त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि महानगरपालिका व्हायलाच पाहिजे. पण सतत वर्षभर या निमित्तानं मलाही ते सांगावं असं वाटतं की सिडको सारखं असतो, नवी मुंबईच नाही तर जिथं जिथं सिडको आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना वेठीला सिडको धरतं का, हा संताप प्रत्येकाच्याच मनामध्ये. मी रवी नाईक यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. जेव्हा महानगरपालिका आम्ही आमदार साहेब बोलले, प्रशांत ठाकूर साहेबांनी मागितली मागणी केली. आज सिडकोचं सर्व्हिस चार्ज बघता नाशुल्क आहे आणि ग्रामपंचायतचा कर बघता आज घरी बसलेल्या गाव खेडेवाल्या लोकांना आज महानगरपालिकेचा कर किती पटीने दंड भरावा लागेल. महानगरपालिका आली म्हणून त्यांना दंड की शासनाने नियोजित केलेली महानगरपालिका ही योग्य? ग्रामपंचायतवाले सरळ सांगतात का आम्हाला हा भूदंड लागतो. ग्रामीण भागातल्या नागरिकांना भूदंड बसू नये म्हणून तुमचा विरोध होता असं तुमच्या नेत्यांच्या वतीनंच तुम्ही उत्तर दिलंय. अगदी थोडक्यात माझा एक प्रश्न असा आहे की जे सिडकोमध्ये पूर्वी नवीन पनवेलमध्ये की जे बंगला प्लॉट्स होते तिथं आता मल्टीस्टोरी बिल्डिंग झाल्यात, त्याचे रस्ते अपुरे पडतात. ते आता महानगरपालिकेच्या DCR प्रमाणे जर नसतील, कारण त्यांना अजून कायदेशीर अस्तित्व आलेलं नाही,
ते जर त्याच्याप्रमाणे नसतील तर महापालिकेच्या ह्या सत्तेमधल्या लोकांचं ह्याच्यावरती काय मत असेल? खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत. महेंद्र खरे, आपल्यापासून सुरुवात करतो. प्रकल्पग्रस्त आणि पूरग्रस्त अशी आमची परिस्थिती, असं पनवेलकरांचं मत आहे, असं ते म्हणाले. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर अनेक प्रश्न आहेत जे सगळे मांडण्यात आले. काय थोडक्यात या सगळ्याला उत्तर आहे? माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त जे आहेत, आमची एक भूमिका होती काँग्रेसची, काँग्रेसने ती प्रस्तावित केली होती महानगरपालिका, पण संपूर्ण तालुक्याची करा. आता गव्हाण भाग सोडला गेला आहे, विमानतळाचा वडगर भाग सोडला गेला आहे, नेऱ्याचा कसा तरी विकास चाललेला आहे तिथं तो भाग सोडला गेला आहे. एकतर ही अर्धवट महानगरपालिका झाली. याच्यामध्ये 4 एजन्सी आहेत, शिडको आहे, माडा आहे, MMRD आहे. म्हणजे अशा या सगळ्यांना लोकांना वेटीस धरण्याचे प्रकार वाढतील का? आणि शिडको बोलतात ते आमचे प्रत्येक वेळेला शिडकोच्या बाबतीत एवढा तलपायाची आग मस्तकात जाते, एवढा त्रास आहे शिडकोचा. आपण याच्यामध्ये एक सांगतोय का पूर्वी नगरपालिका म्हणून ज्या काही सुविधा होत्या त्याच्यामध्ये जी अपूर्णता आहे आम्ही सांगितलं. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं स्वच्छतागृह असतील, पिण्याचे पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. आम्ही मेडिकल कॉलेजसह 500 खाटांचं आम्ही रुग्णालय मागतो. आम्ही जाहीरनामा 3.5 महिने आम्ही जाहीरनाम्यावर काम करतोय. का 10 वर्ष द्या, 5 वर्ष नाही, इथं 5 वर्ष ते देणारच आहेत, कारण सलग आम्ही 7 निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष द्या, आम्ही त्याच्यामध्ये जे खरे हे घटक आहेत ज्यांनाही कल लागते त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत. जाता जाता महेंद्र खरे त्यांनी विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे. आमदार साहेब, या संबंध लोकांनी ज्या समस्या मांडल्या या ठिकाणी, तुम्ही पक्षात कुठले असात पण पनवेलमध्ये सत्ता तुमची होती हे पनवेलकरही म्हणतात आणि पनवेलकरांनी ती तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे तुमची जबाबदारी आहेच, ती आपण नाकारू शकत नाहीच. महत्त्वाची गोष्ट, या सर्व एजन्सी या ठिकाणी काम करणार आहेत, त्यानं लोकांची सोय होण्याऐवजी वेगवेगळ्या एजन्सीजकडे पळत फिरायला लागेल. त्रास जास्त होईल असं वाटतं का? आणि त्यामुळे तुमची मागणी काय, जाता जाता काय सांगा? महानगरपालिका व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीनं आग्रहच यासाठी धरला की ज्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्रं नाहीत अशी मंडळी त्या ठिकाणी सेवा देत आहेत आणि ज्यांच्याकडे लोकांची सुनवाई नाही अशी लोक सेवा देत आहेत. म्हणजे सिडकोसारखी यंत्रणा आपण इथं उद्वेग या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे महापालिका मागितली आहे. महापालिका व्हावी आग्रह भाजपने धरला. महापालिका जी 92 साली काँग्रेस पक्षानं करायला पाहिजे होती केली नाही, ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केली. आयुक्त जे आणलेले आहेत ते या व्यवस्थेतून आणलेले आहेत आणि त्यामुळे आयुक्त आल्यानंतर कोण कंत्राटदार चांगलं काम करतो नाही करतो याच्याशी भाजपला घेणं देणं नाही. चांगलं प्रशासन लोकांना मिळावं यासाठी आम्ही मागणी केली आणि आज ते आलंय. विजयाचा विश्वास या सगळ्याच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलाय. विवेकजी, जाता जाता काय सांगाल? या सगळ्या अडीअडचणी पनवेलकरांनी मांडल्यात, या सोडवाल आणि त्याकरता पनवेलकर विजयी करतील तुम्हाला? मी सुरुवातीला सांगितले, संस्था कुठली आहे ती महत्त्वाची नाही, संस्थेत काम करणाऱ्या लोकांची इच्छाशक्ती कशी आहे ह्याच्यावर सर्व यश अवलंबून असतं. आता सिडकोनी कामं नाही केलं, सिडकोच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष कायम लढत आलाय. आज ह्या विभागातल्या जनतेला जे काय मिळालेलं आहे ते शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या लढ्यातून मिळाले. कुठल्या मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन कुठं मिटिंग घेऊन आम्हाला सांगितलं नाही का बा चला हे तुमचे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवतो, असं आजपर्यंतच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही आणि केलेलं देखील. स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात, स्थानिक प्रशासनावर तिथं असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा वचक असावा लागतो. पनवेल नगर परिषदेचा मुख्य अधिकारी, पनवेल नगरपालिकेचा मुख्य लेखापाल, पनवेल नगरपालिकेचा एक इंजिनियर ACBनं लाचलुचपत खात्यानं रंगे हात पैसे खाताना पकडून जेलमध्ये त्या ठिकाणी टाकले. कसे प्रश्न सुटणार लोकांचे? या ठिकाणी पनवेल नगरपालिकेच्या इतिहासामध्ये विशेष साहेब मला वाटतं 55 का 56 किती NGOs होत्या तुमच्या नेतृत्वाखाली? 50 नक्की होत्या. 50 निश्चित पुढं होत्या. पनवेल शहरातल्या 50 ते 55 NGOs ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, राजकीय क्षेत्रात हे काम करत नाहीत, हे सगळं सामाजिक काम करणारी मंडळी सगळी आहेत आणि ही सगळी फार उच्च शिक्षित मंडळी, ही सगळी खूप अनुभवी मंडळी, आयुष्यामध्ये त्यांचं खूप अनुभव आहे. अशा 50-55 NGOsनी नगरपालिकेवर मोर्चा काढला की आम्हाला ह्या ठिकाणी नगरपालिकेकडनं सुविधा मिळत नाही, ही या नगरपालिकेची अवस्था आहे. आणि सिडकोचा विषय काढला, सिडकोच्या विरुद्ध आम्ही लढलो हो, पण सिडको कोणाच्या ताब्यात आहे? सिडकोचा अध्यक्ष कोण असतो? सिडकोचा अध्यक्ष कोण नेमतो? सिडकोमध्ये 3 संचालक असतात, ते संचालक कोण असतात? त्यांना कोण नेमतं? आणि नेमले नसतील तर का नेमलं जात नाही? आणि मुख्यमंत्र्यांकडे हेच खातं असतं, नगरविकास खात्याच्या अंतर्गत सिडकोचा कारभार चालतो. मग मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असणाऱ्या नगरविकास खात्याच्या
अत्यारी चालणारी सिडको जर काम करत नसेल तर दोष तुम्ही लोकांना देणार का लोक अधिकाऱ्यांना देणार? हे सर्व प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं विवेक पाटलांनी उपस्थित केले. जाता जाता चंद्रशेखरजी, हे सगळं तुम्ही ऐकलं, शिवसेनेच्या माध्यमातून या समस्या सुटतील का सत्ता आली तर? कोणी राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भाजप या कोणी किती स्वप्न दाखवली तर या दोघांनाही शिवसेनेशिवाय पुढे जाणं शक्य नाही. या शिवसेनेला पर्याय नाही हे तुम्ही आधी लक्षात ठेवा. सत्ता आल्यानंतर काय करू हे मगाशी सांगितलं. प्रत्येक वेळेला सिडकोवरती आता आमचे माजी आमदार, माझे सहकारी मित्र म्हणाले की कोण नेमतो अध्यक्ष, कोण नेमतो संचालक. मग तुमच्यावर आता जे दुसऱ्या पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांचं सरकार सिडकोवरती होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तिथे होते. मग तेव्हा संचालक का नेमले गेले, तेव्हा असे अध्यक्ष का नेमले गेले, असं त्याचं उत्तर तुम्हीच द्या. काय होतंय काय, कधी ते आमच्याबरोबर कधी त्यांच्याबरोबर, त्यांची प्रश्न नक्की कळत नाही की आता नेमकं आम्ही बोलायचं कोणाविरुद्ध, हा शिवसेनेचा पहिला प्रश्न आहे. आम्ही या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना अगदी थोडक्यात समारोप करूया. विवेकजी, वेळ आपली संपली. 1 मिनिटात सांगतो. आम्ही जेव्हा काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेवर होते, काँग्रेसच्या विरुद्ध देखील लढणारे आम्हीच होतो आणि आमच्यासोबत त्यांच्या विरुद्ध लढायला हे पण होते. याच्याशी मी सहमत आहे. याच्याशी मी मगाशीच मी बोलणार होतो, पण त्यांना त्यांचा श्रेय घ्यायचो. शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना घेऊ द्या, माझे मित्र आहेत म्हणून बोललो नाही. मग सेजवरती सगळ्या पक्षांनी मोर्चा काढला. मग 16 ऑगस्ट 2007 रोजी शिवसेनेने मोर्चा काढला, त्याच वेळेस इथून सेज हद्दपार झाला. ही वस्तुस्थिती आहे. शेवटचा घाव शिवसेनेने घातला साहेब, हे आपण विसरू शकत नाही. पनवेलकरांनी ही सगळी चर्चा ऐकली आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांची महत्त्वपूर्ण चर्चा या ठिकाणी झालेली आहे. पनवेलकर या निवडणुकीमध्ये कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पनवेलकरांच्यासाठी यापुढेही झी24 तास सतत असाच त्यांचा आवाज बुलंद करत राहील. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाकरता आलात, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.